शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शब्दांनी आपल्याला वेड लावणं आणि मग त्यातनं कवितेकडे गाण्याकडे जाणं हा विषय गीतकार संगीतकारांकडे जेव्हा येतो आणि ते मनापासून जेव्हा आपल्यापर्यंत ती कविता पोहोचवतात तेव्हा निश्चित ती कविता आपल्यापर्यंत पोहोचते आणि मनात रुजते देखील. हाच अनुभव आपल्याला गेली अनेक वर्ष ज्यांनी दिला, संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे आज पुन्हा आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे दोघांचंही. खरं तर मी आत्ता म्हटलं तसं की कविता आणि गाणं हे वेगळं राहतच नाही. तुमच्या अनेक रचनांमधनं किंवा आयुष्यावर बोलू काहीमध्ये सुद्धा अनेक गाणी तुम्ही अशी सादर करता. मला वाटतं हा एक जॉनर वेगळा तुम्ही कसा धरला किंवा तो कसा सापडला, हाताला कसा लागला तो? सांग सखिया रे नावाचा जो अल्बम आहे त्याच्यामध्ये आम्ही असं केलं होतं की ज्याच्यामध्ये गद्य पद्य वेगळं ठेवलंच नाही, दोन्ही मिळून एक अनुभव देण्याचा प्रयत्न केला. तर म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची अनेक शेड्सची गाणी आहेत, पण त्यातलं आमचं एक फार आवडतं गाणं आहे. बरं, तर ते ऐकवतो आता. मला वाटतं लहानपणापासून आपण ज्यांचे फॅन असतो त्यांचं एखादं म्हणजे इम्पॅक्ट असेल असं मला आत्ता विचार करताना वाटलं. ते म्हणजे सिलसिलामध्ये जे अमितजी आणि लता दीदी असं एकत्र जे आहे, ये कहा आ गए हम मध्ये जी कविता आहे मग गाणं येतं, कदाचित त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट असावा. सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी. सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी. सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळू परी. सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळू परी. आणि क उमटून गेली होती लाली अवघ्यात तारुण्यावरी. तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोर पिसापरी. सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी. आता बोलणे आणि वागणे यातील फरकाई तुके अंतर पडले तरीही जाणवते मज कविते मधुनी तिचीच थरथर. सांग तिला मी आठवतो का, सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी. सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राई परी. गर्द राई परी. अनेकांना आपल्या सगळ्या बॅक स्टोरीज आठवल्या असतील नक्कीच. पण हे सांग सख्या रे अल्बममधलं माझी आवडती लाईन म्हणजे त्या पूर्ण अल्बममधली एक कविता, पाऊस असा ऋण झुणता. इतकं असं म्हणजे संवेदनशील तरल असं हलकं सुंदर गाणं झालंय ते. काय त्या गाण्याची काही निर्मितीची कथा आहे का, काही किस्सा आहे का? साधासा किस्सा आहे. रत्नागिरीला होतो आत्याकडे आणि बाहेर पाऊस पडत होता आणि मला याचं खरंच म्हणजे पावसाचं गाणं सुटले. काही वेळेला ना म्हणजे आता हे सगळं आपण आता की ही सुरावट कुठून आली असेल. बरोबर. कारण म्हणजे हा मल्हारचाच एक प्रकार आहे. हो.
सारे प ग म रे म प नि ध नि सा नि प म प ग म रे सा रे नि सा रे तो शुद्ध गंधार तो पाऊसा सारुण झुलता पैंजणी सखीची स्मरणी. वा. तर हे मला वाटतं तो मूड असतो आणि ज्याचं कवितेवर प्रेम असतं ना त्याला तो कविता नुसती शब्द संगीतबद्ध करण्याची धडपड नसते, ते अख्खं वातावरण संगीतबद्ध बरोबर. करण्याची इच्छा असते. ती काही गाण्यात जास्त होते. तर हे गाणं तसं आहे की मला वाटतं ते वातावरण संगीतबद्ध झालंय. मला वाटतं एक झलक त्याची ऐकायला आवडेल आम्हाला. पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता अन केव्हा थेंबांच्या संथ लईचा. क्या बात आहे. पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेली. नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला, नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला, गात्रातून स्वच्छंदी अंतरात घुसमटलेला पाऊसाचा वा वा. म्हणजे ही झलक ऐकून पण आमचं समाधान होत नाहीये. इतकी ती सुंदर रचना. अर्थात सगळ्याच रचनांमध्ये ते सौंदर्य आम्हाला कुठे कुठे दिसत असतं. पण संदीप, विरह गीताला सुद्धा तू खूपच वेगळं वळण दिलंस. म्हणजे विरहगीत म्हटल्यानंतर आता कसं होणार वगैरे अशा ज्या काही नेहमीच्या भावना असतात त्या भावनेच्या पलीकडे जाऊन तू विरह गीत लिहिलंस. मला मी मगाशी जसं म्हटलं की अनेक कविता या त्या सिच्युएशनमध्ये लिहिल्या जात नाहीत, पण ही जी कविता विरह कविता होती ही मग खरोखरच विरहात असताना लिहिलेली कविता. सो वास्तववादी कविता होती. आणि मी म्हणलं तसं की पुन्हा एकदा ती चालीमध्येच सुचली मला, तशीच रेकॉर्ड केली. म्हणजे मी तसा तथाकथित संगीतकार नव्हे, पण या ज्या चाली सुचतात मला तर मी त्या मुद्दामून तशाच ठेवतो त्याच्यावर, कारण मला असं वाटतं की हां त्या सहजच आलेल्या असतात गुणगुणत. तर त्याची एक झलक ऐकवतो. नक्की. कसे सरतील से माझ्या विनदीस तुझे सरताना आणि सांग सलतील ना, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना. कसे सरतील से माझ्या विनदीस तुझे सरताना आणि सांग सलतील ना, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रीते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे खोल कोण आत झुरे. पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा रीते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे खोल कोण आत झुरे. आता जरा मी तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना. आता जरा मी तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना. गुलाबाचे फुलं दोन रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना. कोणी येऊन प्रतिक्रिया दिलीच असेल. म्हणजे ऑलरेडी दिली होती, त्याच्यावरती झाली. म्हणजे तुझ्याशिवाय माझं कसं होणार असं साधारण असतं. हां, याच्यामध्ये इथे जरा तू थोडं उलटच प्रश्न टाकलास त्यांना. मला जाणवत होतं ते त्यावेळेला. पण हे चांगलं आहे की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. हा म्हणजे असं कोणीच निस्वार्थी विचार करत नाही की भाई तुझं कसं होईल, माझं कसं होईल, सगळेच विचार. गोष्टी गाण्यांच्या. पुन्हा
पुन्हा विरह गीतावरनं एक वेगळा विषय झाला आणि तो गाजला पुन्हा एकदा. तो म्हणजे नसतेस घरी तू जेव्हा. हो, ते त्या पण गाण्याची- सिच्युएशनल सॉन्ग आहे. हां. म्हणजे मला आठवतंय की ज्यावेळेला त्या सगळ्या फेजमधनं मी जात होतो आणि खरोखरच सोनिया घरी नव्हती एक दिवस आणि मी खूप अस्वस्थ होतो, तर त्यावेळेला सलील घरी आलेला मला आठवते की स्टे कूल वगैरे असं. आणि पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की चाल आधी का शब्द आधी हे ज्याच्यात सांगता येत नाही अशी ती कविता आहे. मला अनेक जण विचारतात की तुम्ही नंतर चाली देता का, तर माझं तसं होत नाही. म्हणजे मी असं, सलील पण बरेचदा हार्मोनियम घेऊन बसत नाही, त्याला पण अशीच वाचता वाचता सुचते, तर मला तर ते लिहिता लिहिता सुचत जाते चाल. बरोबर. मग ते वेणीचे पेड घालताना कुठला पहिला जसं सांगता येत नाही तसं या कवितांचं होतं. तर नसतेचं घरी तू जेव्हा हे तशीच चाली सकट आलेली कविता आहे. आणि त्याच्या रेकॉर्डिंगचा पण किस्सा आहे. मला आठवतं की ज्यावेळेला आम्ही रेकॉर्डिंग केलं तर पलीकडे जेव्हा सलील गात होता, AC बंद होता आणि उकडत होतं, तर त्यांनी त्याचा टी शर्ट काढून असा डोक्याला बांधला होता, बरं. जसं ते शेतकरी बांधतात तसं, आणि आम्ही ते रेकॉर्डिंग केलं होतं. याचा अजून एक किस्सा असा आहे की बघा कवितेची कशी गंमत आहे की हा खरोखरच म्हणजे बायकोपासूनचा विरह असा जो विषय हा कवीच्या डोक्यामधला विषय आहे. मला एकाने येऊन नंतर विचारलं होतं की ही कविता आईवरची आहे का. हां. म्हणजे मला खरोखर त्यावेळेला असं जाणवलं की कविता ही किती परीने किती जणांशी कशा कशा प्रकारे बोलू शकते. कारण तुम्ही जर बघाल, मी पण पुन्हा बघितलं कविता वाचल्यानंतर, कवीने त्याची कविता कधी कधी वाचावी पुन्हा एकदा तर जाणवलं मला की हे सगळं वर्णन तंतोतंत आईसाठी सुद्धा केलं जाऊ शकतं. पडतं. खरं. आणि त्याच्यामध्ये फक्त एक सखे शब्द आहे. म्हणजे आई जरी मैत्रिणीसारखी वागली तरी सुद्धा आपण सखे असं कधी म्हणत नाही आईला. तेवढं एक जर का वगळलं, आणि विशेषतः शेवटचं कडवं, ते तर इतकं आईसाठी मला वाटतं ते कडवं जे आहे ते. तर म्हणजे कविता मला नेहमी जी गूढ वाटते किंवा जे एक आकर्षण सतत वाटत राहतं, भुरळ घालते, बरोबर. त्याचं हेही एक कारण आहे. आणि पुन्हा पुन्हा कदाचित तीच कविता नव्याने सुद्धा हो सापडते. हो, अगदी. हाच भाग त्यातला म्हणजे महत्त्वाचा मगाशी आहे. आताशा असे जेव्हा सलील म्हणला आपल्या पहिल्या भागामध्ये, तर त्याचे आता रोज नवीन अर्थ आम्हाला लागत चालले वेगवेगळ्या प्रकारे. की नभातून या रोज जातो बुडोनी, नभाशीच त्या मागू जातो किनारा. खरं. याचा एक वेगळा अर्थ आता येत चाललाय अंगावरती. तर या कवितेचं सुद्धा, आणि रेकॉर्डिंगमध्ये सलील गायला तेव्हा, आणि आता दिवसेंदिवस आम्ही ते स्टेजवरती गातो तेव्हा, तर मध्ये तर एकदा मला आठवते की नसतेचं घरी तू जेव्हा सलील असा गायला होता की मला असं वाटलं की फक्त एवढंच गाणं त्या दिवशी आयुष्यावर बोलू काही मध्ये गायलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे होऊन जातं ना कधी कधी असं की असं झालं होतं गाणं. म्हणजे 100% भावना, 100% सूर, 100% लय. तर ते असं म्हणजे आम्हाला दोघांनी ते आवडत चाललेलं गाणं आहे असं. खरं. आणि रसिकांना सुद्धा आवडत जाणारं गाणं आहे. पण मला वाटतं सलील, अनेकांनी येऊन सुद्धा तुला याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या असतील, नसतेच घरी तू माझ्याबद्दल. काही एखादी अशी आठवणारी? अशा खूप प्रतिक्रिया आहेत. एक मला आठवतं, नगरला आमचा कार्यक्रम चालला होता आणि एक मुलगा, हे आम्ही तेव्हा इंटरव्हलच्या आधी गाणं घ्यायचो, तर एक मुलगा फक्त या गाण्याच्या वेळी आत आला, बरं, बसला आणि हे गाणं झाल्यावर गेला. आणि तो इंटरव्हलमध्ये भेटायला आला आणि म्हणला की मी आणि माझी बायको हे रोज एकत्र ऐकायचो आणि ती ॲक्सिडेंटमध्ये गेली. आई गो. तर मी आज फक्त तिच्यासाठी हे गाणं ऐकायला आलो होतो. आणि तो गेला मुलगा. अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे ही आत्ता मला या क्षणाला ही म्हणजे आठवण. हा याच्यामध्ये हाच जो किस्सा आहे, त्यांनी हे सांगितलं होतं आणि की आम्ही दोघांनी घरचा विरोध सोसून पळून जाऊन लग्न केलं होतं दोघांनी, आणि वर्षभरामध्ये ती गेली. म्हणजे हे तर किती अंगावर. मग कधी कधी वाटतं की हे लिहिलं जाऊ नये आपल्याकडनं. म्हणजे याच गाण्याचा किस्सा म्हणजे असं चित्र घडू नये खरं म्हणजे एक आजोबा माझ्याकडे आले इंटरव्ह्यूमध्ये आणि मला ते म्हणले की बाळा हे 10 रुपये तुला ठेव खाऊला. बरं. बाळा तसं 30 वर्षाच्या वरचं होतं खरं म्हणजे त्याही वेळेला. बरोबर. तर म्हणलं अहो नको, तुम्हाला आवडलं, मला खूप छान वाटलंय. नाही नाही, तू माझ्या नातवासारखं आहेस, तू ठेव, मी तुला कार्यक्रमानंतर सांगतो काय ते. अच्छा. तुला खाऊला ठेव म्हणले. खाऊ किती गोड ना, खाऊला ठेव म्हणले. बरेच वर्षांनी मला समुद्री म्हणलं. तर नंतर ते मला म्हणले की ते तू गाणं लिहिलंयस ना, ते मला सांगतो तुला का दिले मी ते खाऊला पैसे, की अरे माझी बायको गेली वर्षभरापूर्वी
आणि मला तो इतकं शॉक बसला की मी रडलोच नव्हतो तेव्हा नंतर. आणि जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मी एकटाच गच्चीवर जाऊन खूप रडलो की मला उमजत गेलं की मी काय काय हरवलं एक्झॅक्टली. खरं तर हे म्हणजे किती आपलं एक शब्द हो, म्हणजे हो, गाणं एक हो. गाणं किती काम करून जातं एका दृष्टीने. हां म्हणजे ते कधी कधी छान कितीतरी वाटतं, कधी कधी भावनांना- वाटतं की आपण उगाचच त्यांना पुन्हा एकदा त्या भावनांना हात घातल्यासारखं वाटतं. असंही वाटतं की हा ना खूप हे गंभीर झालं. पण मी असे पण खूप हा. आमचे मित्र किंवा इवन म्युझिक फील्डमधली लोक बघितलेत की जे बायको माहेरी गेल्यावर किंवा ते परदेशात गेल्यानंतर हा हे गाणं गातात. किती आठवण येते म्हणून. तर हे किती रोमॅन्टिक आहे ना. खरंय खरंय. आणि मला म्हणजे जसं मगाशी संदीप म्हणाले की आईवरचं पण वाटू शकतं. पण जसं सखे तसं मला अजून एक शब्द वाटतो नेहमी की तव मिठी तर विरघळणाऱ्या. हां. तर आईच्या आपण मिठी कुशीत नसते. जातो कुशीत जातो. आणि प्रेयसी किंवा बायकोच्या मिठीत मिठीत जातो. हा जातो. खूप फरक आहे कुशी आणि मिठीमध्ये. खरंय खरंय. तर तो तसं ते गाताना पण ना तुम्ही कसं गाता असं पण वाटतं. की तुम्ही तुमच्या गाण्यावर पण टोन बदलू शकतो एखाद्या कडव्याचा एखाद्या शब्दाचा बरोबर. असं पण आहे. पण आजही आपण ते ऐकल्याशिवाय पुढे आणि नाही आता जाऊ गंमत अशी वाटते, सलीलनी सांगितलं त्याच्यावर मला आठवलं की अनेक जण ते डेडिकेट करतात. शकत. अच्छा. आणि परवा तर आता 20व्या वर्षानिमित्त आम्ही जे दौरे करतोय तर समोर लोक म्हणत असतात आणि आम्ही थांबलेलो असतो आणि फक्त मुकडा नाही तर कडवी गात असतात. बरोबर. म्हणजे मध्यंतरी तर मी विचारलं की आम्ही मध्ये गाऊन गाऊ डिस्टर्ब नाही करत होतो. नाही खरोखर म्हणजे याच्यात काहीच अतिशयोक्ती नाही. बरोबर. महाराष्ट्रभर आम्ही किंवा इव्हन अमेरिकेत इंग्लंडमध्ये अशी एक कमीत कमी 50 गाणी असतील आमची की आम्ही फक्त सुरुवात एक शब्द करतो. म्हणतो आणि नंतर आम्ही वाजवतो आणि अख्खा ऑडियन्स पाठ. तर मला ह्याचं खूप म्हणजे कृतज्ञता कौतुक वाटते आहे खरंच हे. की म्हणजे खरंच खूप या निमित्ताने दूरदर्शनवरून आभार मानतो लोकांचे की शब्द पाठ असणं ही किती मोठी गोष्ट आहे आजच्या काळात. जेव्हा आपण म्हणतो की लोक कविता ऐकत नाहीत गाणी खरंय ऐकत नाहीत. खरंय. म्हणजे मराठी रसिक आपण कसे आहोत की जर तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारी एखादी कविता एखादं गाणं असेल तर ते लोक त्याच्यावर इतकं प्रेम करू शकतात. इतकं प्रेम करतात. सो मला वाटतं ऐकूया. थोडं ऐकवतो नाही का. तव मिठी तवीर घालणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा. तव मिठी तवीर घालणाऱ्या मज स्मरती लाघव वेळा. श्वासाविन हृदय अडावे श्वासाविन हृदय अडावे. मी तसाच अगतिक होतो नसतेस घरी तू जेव्हा. जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे. संसार फाटका होतो नसतेस घरी तू वा. इतकं तरल गाणं झाल्यानंतर खरं तर मी मगाशी म्हटलं तसं निशब्द होतात माणसं आणि तोच अनुभव आपले प्रेक्षक घेतात. पण संगीतकार म्हणून तुझं वेगळेपण जे जाणवलं ते चित्रपटांसाठी गाणी करताना. म्हणजे एका बाजूला ही तरल संवेदना आणि दुसऱ्या बाजूला मग चित्रपटांसाठी आवश्यक अशा त्या गोष्टी. म्हणजे मला आठवते तुझा निशाणी डावा अंगठा या चित्रपटामध्ये तो जो एक वेगळा प्रयोग तू केला होतास तो कसा सुचला आणि चित्रपटातली गाणी करताना ते आव्हान कसं आलं. आम्हाला जे आजपर्यंत पुरस्कार मिळाले ना आम्हाला दोघांनाही तो खूप आवडणारा पुरस्कार आहे. हां गीतकार संगीतकार म्हणून निशाणी डावा अंगठाचा. बरोबर. कारण फिल्म म्युझिकमध्ये खऱ्या अर्थाने फिल्ममध्ये विरघळलेली आणि फिल्मची भाषा बोलणारी गाणी करता येणं याचं ते उदाहरण होतं. म्हणजे विशेषतः तिक्कड राजा इक्कड बाजा सगळा हो. नुसता गाजा वाजा कारण त्याच्यामध्ये तो जो अक्षरांचा जो मजा आणली आहे माझ्यासाठी पण तो एक काय म्हणतात कसोटी होती किंवा चॅलेंज होतं. कारण रमेश इंगळे उतरातकरांची कादंबरी आहे. बरं त्या टापूमध्ये त्या प्रदेशामध्ये जी भाषा बोलली जाते आता ती भाषा सोडून अचानक कुठली तरी शुद्ध मराठीमध्ये
ती करायची गाणी म्हणजे आपण जी नेहमी बोलतो पुण्या मुंबईला तर ते इतकं विसंगत वाटलं असतं. बरं असं आहे की त्या प्रकारच्या बोलीला स्वतःचा गोडवा आहे. मला कायमच मराठीचे सगळे जे ज्या प्रकारे बोली भाषा बोलल्या जातात बेळगावकडे विदर्भाकडे मला प्रचंड आवडतात त्या. तर त्यामुळे मी ती सगळी आधी कादंबरी वाचली. बरं त्यातल्या ज्या सिच्युएशन्स होत्या त्या पण थोड्या चॅलेंजिंग होत्या की एका गाण्यात तर ओळखच करून द्यायची होती पात्रांची. बरोबर. नंतर एका गाण्यामध्ये चक्क बाराखडी तो सगळा प्रकार होता. नंतर एक गाणं जे होतं ते म्हणजे जशी आपण ती पत्र पाठवतो ना की हे पत्र 6 जणांना पाठवा नाही तर तुमचं असं नुकसान होईल तसं नुकसान होईल ते पत्र गाण्यात आणायचं होतं. अरे बापरे. बरं हे सगळं ती भाषा सांभाळून करायचं होतं. तर त्यामुळे किंवा एक त्यातला जो पुवे का डुकरे म्हणून जे कॅरेक्टर दाखवलंय तो तर मस्तपैकी नोकरी सोडून मला मजा करायला मिळणार म्हणून असा खुशाललेला आहे आणि बायकोबरोबर आता मी दिवस रात्र मजा करू शकेन घरात राहू शकेन छान घरचं जेवेन वगैरे वगैरे असं सगळं आता ते सगळं गाण्यात आणायचं. तर म्हणजे नेहमीच्या ज्या टिपिकल सिच्युएशन असतात त्या सोडून वेगळ्या सिच्युएशन्स आणि वेगळ्या भाषेमध्ये मांडणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. तर मला असं वाटतं की इथे ते ट्युनिंग खूप उपयोगाला येतं. कारण वृत्तामध्ये जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते चालीमध्ये बसवणं एक वेळ सोपं जाऊ शकतं पण अशा प्रकारची गाणी लिहिताना दरवेळेला ती फार मीटरमध्ये असतील असं नाही आहे. बरोबर. कारण तशी ती येणार नाहीत कारण ती भाषेची तशी गरज नाही आहे त्या भाषेची. तर त्यामुळे ते अंडरस्टँडिंग पुन्हा एकदा कामाला आलं असं मला वाटतं. गोष्टी गाण्यांच्या. पण तो अक्षरांचा उपयोग असा करावा गाण्यासाठी हे खरं काय झालं ते गाणं लिहिल्यानंतर ना ती जी सिच्युएशन आहे की साक्षरता अभियान आपल्या देशामध्ये झालं. बरोबर. ते ऑन पेपर झालं खरं घडलं नाही. तिथे खरे आधीच साक्षर असलेले लोक निरक्षर म्हणून परीक्षेला बसवले असा तो सगळा सीन होता. तर त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं जर असेल तर त्याचं म्युझिक कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटनी करण्यापेक्षा म्हणा मला वाटतं सगळंच ते पहिल्यापासून थोडंसं म्हणून दाखव. अशी सुरुवात आहे. अशीच सुरुवात आहे. म्हणूनच मी म्हणून तर ही अशी गाण्याची सुरुवात की जशी की तुम्ही आम्ही सांगायला गेलो काय तर म्हणा ई ई उ उ ए ऐ ओ औ आहा इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा कमळातला 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 इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा. वरतून खाली खालून खाली घसरत घसरत आज्ञा आली वरतून खाली खालून खाली घसरत घसरत आज्ञा आली यांचे पोट सांताशी वाडा कला का नका खला का नका गला का नका घला का नका इकड राजा इकड बाजा सगळा नुसता गाजा वाजा पवन नमन कर जगन भजन कर हे सगळं वापरलं होतं गाण्यात. आणि मग बे के बे बे दुने चार बेत्रिक 6 आणि बेचोक बेचोक इथेच तो संपवलं होतं कारण ते झालाच नाही पूर्णच नाही झाला. सो हे जे थॉट गाणं करताना हे सगळं स्टुडिओत सुचलेलं आहे. अच्छा. हे सगळं स्टुडिओत सुचलं आम्ही सगळे बसून आणि आपला अवधूत वाडकरनी हे रेकॉर्ड करताना आणि ते मिक्स करताना पण इतकी मजा आली होती की शेवटी सगळं एकत्र. आणि आम्ही म्हणजे ही काही काही गाणी किंवा त्याच्यातलं गाणं होतं की 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 फिमेल लई 12चे 1 डझन मेल फिमेल 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 फिमेल. आता हे असा मुखडा कधी म्हणजे एकीकडे तवनयनांचे दल हल्ले ग किंवा सांग असं खरे आहे का ती अशी गाणी करताना पण ह्याचा चॅलेंज वेगळा असतो आणि याची वेगळी मजा असते. म्हणजे चित्रपटासाठी मला हुरहुर असते ती चोरी किशोरचं गाणं ते पण करता आलं किंवा संदीपचं पण अत्यंत अजून उजाडत नाही ग सारखी कविता चित्रपटात करता आली. पण एकीकडे असंही करता किंवा डिबारी डिपा मला खरंच कल्पना नव्हती मी आयुष्यामध्ये 6 मेल 6 फिमेल असं गाणं लई 12चे 1 डझन मेल फिमेल असं मी लिहीन असं गाण्यासाठी. पण त्याचं तो जसं म्हणलं इंट्रोडक्शन तर त्याच्यातला एक हिरवट शिक्षक आहे 50शीचे झुंबडराव मनात जागा हिरवा गाव अध्यात्माचे हिरवे शेर सुकली कणसे हिरवा दे कधी कीर्तनी नाही बसला कधी तमाशा नाही चुकला
आत्मा बिस्मांडीवर झेल बॉडी सोडून बाकी भेल. 6 मेल 6 फिमेल 6 मेल 6 फिमेल. आता हे गाणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. आपल्याला असं वाटतं की नाही रागावर बेस्ड गाणी आहेत काय नाही, गाणं आणि ते गाणं चांगलं झालं तर तेवढेच कष्टही लागतात आणि तेवढीच मजा येईल. अगदी खरं आहे. आणि तीच मजा आज आम्हाला या गाण्यातनं मिळाली. आणि पुन्हा एकदा निशाणीराव अंगठा तसंच जुना चित्रपट त्या मनाने पण 2009-10चा असेल बरोबर. पण पुन्हा एकदा मख्यानी पण गाणं गायलं याच्यात. हो मकरंद अनसपुरेने ते जे गाणं होतं, हा बाप्पा बाप्पा कामच झालं ना झिंग चाक झिचांग. बाप्पा बाप्पा कामच झालं ना. मगाशी संदीपनी सांगितलं ना की त्याला असं वाटतं की साक्षरता अभियानात काम जर करायला गेलो तर शाळा 6 महिने रजा देईल आणि नक्तं लग्न झालंय त्याचं आणि आपल्याला पूर्ण वेळ बायकोबरोबर थांबता येईल. इथे तो नाचतो. ओके. लाईफ बदलून गेलं ना बाप्पा बाप्पा कामच झालं ना. आता खरं तर ना एरवी बक्या चित्रपटात गाईल असं त्यालाही कधी वाटलं नसतं. बरोबर. पण तेव्हा त्याच्या इतकं चांगलं कास्टिंग, कारण आम्ही सगळ्यांनी गाऊन बघितलं होतं पण मजाच येत नव्हती. अच्छा. अजिबात मजा येत नव्हती. त्यांनी गायला गायला इतकी मजा आली. त्या रेकॉर्डिंगला हे पण झालं की त्यांनी जसं जसं त्याला जमायला लागलं तर पुढच्या कडव्यात तो म्हटला एक वेगळी जागा घेऊन बघू का. अरे वा. तर मी म्हटलं आपण एक ब्रेक घेऊया. आणि मग मी त्याला, कारण बरेच पत्रकार वगैरे होते तर मी सगळ्यांसमोर सांगितलं नाही. ब्रेक घेतल्यानंतर मी त्याला जाऊन सांगितलं की जेवढं आहे तेवढंच गा, नको जास्त. तर ते, आणि तो इतका गोड सांगतो हा किस्सा. भीमा तू फक्त गदा चालव. आणि तो खुर्चीवर मांडी घालून बसलेला हेडफोन लावून आणि निर्मितीतही आतून त्याला मक्या क्लास गातोय वगैरे. ह्या मला प्रसंग, तर खरं सांगू का ह्या मोमेंट्स आहेत ना याच्याकरता आम्ही काम करत असतो. या मोमेंट्स इतक्या साठवलेल्या असतात. आणि प्रवासात एकटे कधी कधी असं असतं ना, मोठा प्रवास आहे, सगळेजण आपापल्या खिडकीच्या बाहेर बघत असतात, तेव्हा प्रत्येकाला अशी वेगळी मोमेंट आठवते. फार सुंदर. प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी खिडकी दिसत असते. पण तुम्हाला दोघांना सांगू का की याच गाण्यांमागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला ऐकायला मिळत नाहीत. आणि म्हणूनच गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाची निर्मिती खरं तर याचसाठी दूरदर्शनने केली की या सगळ्या मागच्या या सगळ्या आठवणी आम्हाला ऐकायला मिळाव्यात. पण जसं आता आपण चित्रपट संगीतांबद्दलच बोलतोय तर हाय काय नाही काय नावाचा चित्रपट आला, त्यातही देही वणवा पिसाटला सारखं एक खूप पुन्हा वेगळ्या, म्हणजे एका बाजूला तुझ्या इतर रचना आणि एका बाजूला तुमचं हे गाणं. तर त्या गाण्याच्या वेळेला काय घडलं? वणवा चालीवर लिहिलंय संदीप. वणवा चालीवर लिहिलंय. हो. बरं. कारण ती मला वाटतं मी गात होतो, शिकवत होतो कोणाला तरी, आणि त्यामुळे ती जी सुरावट आहे पहा, आपल्याला आपण एक ना माणसांबद्दल गैरसमज करतो तसे रागांबद्दल पण गैरसमज असतात की म्हणजे आता साप मग मद मग रे साप गमद नि रे नि द प मग, तर आपल्याला असं वाटतं की याच्यात फक्त गंभीरच काहीतरी होणार. संध्याकाळचा राग आहे त्याचा, जो आपण ज्याला म्हणतो की कुठेतरी त्याच्यात तो संध्याकाळचा कातर वेळचा राग आहे. पण सुचताना ते मला ते चंद्रान टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला. तर हे जेव्हा सुचलं तर ही चाल मी त्याला दिली होती, टारा तारा ना. तर मला असं वाटतं की अशा वेळी ना त्या चालीचं गाणं कवी करतो. आपण जसं म्हणतो या कवितेचं गाणं संगीतकाराने केलं तसं या चालीचं गाणं कवी करतो अशा वेळेला. आणि ते करायला फार गंमत येते. पण ते रात्री अर्ध्या रात्री पण आपण चालीवरतीच केलेलं गाणं आहे, पण हे करायला फार मजा येते. म्हणजे आपण लिहून दिलं ठीक आहे, पहिल्यांदा लिहिलं मग त्याला चाल लावली. होतं असं की मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला तपासता येतं या निमित्ताने. तुमचा जो शब्दसंग्रह आहे किंवा तुमची जी कल्पनाशक्ती आहे तिला जरा पुन्हा एकदा रिफ्रेश करता येतं या निमित्ताने. बरं, याच्यामध्ये पथ्य असं असतं, मला कायम असं वाटतं की सलील काय किंवा मी काय असं कुठलंही गाणं करायचं नाही की जे आई वडील कार्यक्रमाला आलेत आमचे आणि आम्हाला म्हणता येत नाही, किंवा फॉर दॅट मॅटर कोणाचे आजी आजोबा आलेत, आई बाबा समोर बसलेत. पण या बाबतीमध्ये आपली मराठी भाषा फार समृद्ध आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्यावेळेला अशा प्रकारचं देही वणवा पिसाटला असं लिहायचं आहे समजा, पण ते कुठेही अश्लील होऊन द्यायचं नाहीये किंवा बिभत्स होऊन द्यायचं नाहीये.
तर मला असं वाटतं अशा वेळेला भटांचं स्मरण करावं हो की मालवून टाक दीप चेतवून अंग खरंच आहे असं इतकं तरल गाणं इतक्या कोणालाही कोणीही ऐकू शकेल म्हणजे इतकं थेट आणि तरी इतकं थेट आणि इतकं तरल खरंय किंवा तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजला सकारे. बरोबर तर संस्कार हे घ्यावेत असं मला वाटतं. म्हणजे एखाद्याची शैली घेण्यापेक्षा एखाद्याचं थिंकिंग प्रोसेस जर का आपल्याला तपासता आली ओळखता आली तर मग ते अशा ठिकाणी उपयोगी पडतं. आणि म्हणून मग ते लिहायलाही मजा आली या चालीवरती. आणि ते असं ती एक कसरत असते. जरा इकडे तिकडे झालं की पाय घसरू शकतो तुमचा. बरोबर पण कधी कधी बदलावं लागतं का म्हणजे संगीत तू चाल दिलीयस पण या गाण्याच्या बाबतीत मला आठवणे बदलायला लागलं. म्हणजे त्यांनी 2 वेगळे अंतरे लिहिले होते. पण हे प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीची फिल्म होती त्यांनी दिग्दर्शक म्हणून केलेली. तर त्यांना एखाद्या कडव्यातनं इंग्लिश शब्द हवे होते. अच्छा संदीपने आधी अरे हे आता लिहिलंय ना तर ते म्हणले नाही नाही असं काहीतरी आत्ता असा ट्रेंड आहे. तर म्हणून त्यांनी ते कडवं दुसरं जे आहे चंद्राच्या सिल्वरचे हातात बिल्वर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगत कमरेला चेन करी बेचैन मादकसा ठुमका चंद्राच्या सिल्वरचे हातात बिल्वर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगत कमरेला चेन करी बेचैन मादकसा ठुमका गोऱ्या या गाली देतो मार्स थोडी लाली माझी विनसच्या शाईंची काया आणली तुझ्या पाशी कंप्लीट ही गॅलेक्सी टाईम नको दौडू वाया वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप आधांतरी जीव शिणला तेही वणवा पिसाटला तेही वणवा पिसाटला. क्या बात आहे. पण मी हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं म्हणजे हे गाणं इतक्या वेळा ऐकलंय. हे गाणं सुनिधी चौहान यांनी ज्या पद्धतीने गायलंय प्रश्न तर एक असं म्हणजे आपण म्हणतो ना की प्रतिभा गायकांची काय तर या दोघी श्रेया घोषालनी पण गायली आहेत सुनिधीनी पण ह्या दोघी जणींना गाणं सांगताना नवीन आपल्याला लक्षात येतं की पिकअप किती फास्ट असू शकतो. वा तर त्याचं पण मला एकदम आठवण आली. वा वा पण मी म्हटलं तसं की हे गाणं इतक्या वेळा ऐकलंय पण असं त्याच्यात इंग्रजी शब्द हे वापरलेत म्हणजे ते इतके चपखल बसलेत त्याच्यामध्ये की हे मी आत्ता लक्षात येते म्हणजे की अरे हो की डिबारी डिपांगला पण आपण एक अंतरानंतर केला होता त्याचा. हा गोष्टी गाण्यांच्या. एक डिबारी डिपांगचं काय झालं फिल्म नंतर आम्हाला अल्बमसाठी ते रेकॉर्ड करायचं होतं. बरं मग जसं तसं झालं तर ते कॉपीराईट असं तसं होईल तर मी म्हटलंय आपण क्रिएटिव्ह माणसाच्या हातात सगळं असतं. बरोबर आपण गाणंच बदलू आपण अंतरा बदलू. अच्छा आणि म्हणून मग तो जो फिमेल अंतरा आहे हा पण त्या तत्पूर्वी आता आपण हे सगळं बोलतोय क्रिएटिव्ह प्रोसेस वगैरे हा तर मला सांगायला आवडेल की अनेकदा गैरसमज असतात लोकांचे की कवी आणि गीतकार आणि संगीतकार कुठेतरी असे बाहेर जातात हिल स्टेशनवर बरोबर 8 दिवस म्युझिक सेटिंग करतात वगैरे वगैरे. ते जे गाणं अनेक वर्ष लोकांना आवडतं आहे त्याची क्रिएटिव्ह प्रोसेस साधारण 1 ते 1.5 सेकंद होती. बापरे. कारण मला आठवतंय मुंबईवरनं आम्ही निघालो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला हे प्रोड्युसरला गाणं ऐकवायचं होतं ॲक्च्युली आणि आम्ही ते गप्पांच्या आणि कार्यक्रमाच्या नादामध्ये विसरलेलो होतो कम्प्लीट. अरे बापरे. येताना एकदम कोणाला तरी आठवलं आमच्या घरात उद्या ऐकवायचं आहे आणि मग एवढीच चर्चा झाली की ते असं भाजीवाल्याशी संबंधित गाणी आहे ना तर भाज्यांचे उल्लेख आले तर मजा येईल. बस एवढाच मला अजून आठवतं एक्सप्रेस वेवर आमचं एवढं बोलणं झालं होतं की भाज्यांचे उल्लेख पाहिजेत आणि आम्ही पहाटे असं 4-4:30ला पुण्यात पोहोचलो झोपलो. यांनी मी जेव्हा उठलो तेव्हा यांनी मला मेसेजवर अख्खं गाणं पाठवलं होतं. वा. आणि त्याच्यानंतर 11:30 वाजता त्यांच्या घरी जाईपर्यंत माझी चाल झालेली होती. वा. फक्त त्याच्यात ऍडेड शब्द जे होते ते डिबारी डिपांग डिशिबारी डिपांग होते कारण ते मला कधीतरी शाळेतले आठवत होते. अच्छा कविता होती. हा दिवस सुगीचे सुरू झाले ओला चारा बैल माझले तिची कविता होती. त्याच्यात कुठेतरी हे लिहिले होते आणि ते इतके म्हणजे गुस्सशील काय डडाव डडाव तर म्हटलं डडाव डडावला मजा नाही आणि ते शाळेतले शब्द आठवले म्हणून शाळेत नीट अभ्यास करा पुढे असा उपयोगी पडतो. पण डिपाडी डिपांग तर हे जे नवीन कडू आहे हा नको गाऊ भाजीवाल्या पिरतीची गाणी शिळ्या शिळ्या भाजीवर शिंपडून पाणी शिळ्या भाजीवर शिंपडून पाणी नको गाऊ पिरतीची
गाणी, शिळ्या भाजीवर शिंपलं पाणी, नको गाऊ फिरतीची गाणी, नको गाऊ भाजीवाल्या फिरतीची गाणी, शिळ्या शिळ्या भाजीवर शिंपडून पाणी. वसाडाच्या गावी तुझा वसाडाचा मळा, गुलाबाला सोसवन उन्हाळ्याच्या झळा, स्ट्रॉबेरीला कांदा कधी शोभणार नाही, अगं रांगी माझ्या मळ्यामध्ये घुसशील नाही. चिमारडी पांगडी चिमारडी पांगडी बारडी चिमारडी पांग, चिमारडी पांगडी चिमारडी पांगडी बारडी चिमारडी पांग. आता कोणताही कार्यक्रम या गाण्याशिवाय पूर्ण होतच नाही हे नक्की. पण असंच मगाशी ज्या गाण्याचा उल्लेख केला, राती अर्ध्या राती, म्हणजे तोही अल्बम होता मला वाटतं बेलानी गायलेला, हृदयामधले गाणे. त्या अल्बमच्या वेळच्या काही गोष्टी किंवा या गाण्याबद्दलची काही गोष्ट? तो अख्खा अल्बम चालीवर लिहिलेला आहे संदीपने. मी सगळ्या एक अशी फेज होती मला की मला रोज उठल्यावर एक चालत सुचायची. अच्छा. म्हणजे त्याच्यातलं जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली, इप्रीत खेळ जरी पुनवेची वेळ, काल रानात आमोशा झाली. तर या चालीवर लिहिलंय. मग ऋण झुण नादत पैंजण पहिलं ते गाणं आहे. तुझ्या विना असं इतकी गाणी. तर त्याच्यातलं राती अर्ध्या राती त्या मनाने जास्त पोचलं. नेहमी लोकांनी खूप परफॉर्म केलं, डान्स केला त्याच्यावर म्हणून असेल. पण तो अख्खा अल्बम असा होता. आणि त्याच्यात राती अर्ध्या रातीमध्ये मी मला वाटतं संदीपसाठी अजून अवघड गेलं होतं. कारण मी म्हटलं इथे नाही 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 पाहिजे, नाही नाही देऊनच पाठवलं होतं. मी म्हटलं नाही 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 पाहिजे, अलीकडे काही लिहितो बाकी काही लिही, नाही 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 पाहिजे. ते जे ट ते एक्सप्रेशन आहे ना, ते नाही नाही नाहीच आहे. नाही 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 टा डा 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 रा दा रा डा 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 डा. आता काहीतरी रिक्वेस्ट आहे ना. म्हणजे शांताबाईंनी 99 मध्ये माझ्या एक चालीवर गाणं लिहिलं होतं. तेव्हा त्यांनी हाच प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी म्हटलं मला रिक्वेस्ट वाटते. तर ती ला रा 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 वा 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 अशी चाल होती. तर त्या म्हटलं रिक्वेस्ट वाटते ना, ओके. म्हणून त्यांनी ना माझ्या मना रे ऐक हळवेपणा नाही बरा. तर ते चालीवर लिहिलेलं पहिलं गाणं होतं शांताबाईंनी. आणि ते वा. आणि आता आम्ही अनेक गाणी केली, करत राहू नक्की चालीवरती. पण ह्या सगळ्याच गाण्यांमध्ये तुझं जे संदीप मन तळ्यात मळ्यात जे गाणं आहे, म्हणजे पुन्हा एकदा म्हणतात ना की रसिकांच्या मनाला हात घालणं जे आहे ते सातत्याने तुझ्याकडनं झालेलं आहे. आणि ते तुझ्याकडनं ऐकायलाही सगळ्यांना फार आवडतं. ऐकवतो. आणि त्याची गोष्ट अशी आहे की मला ते खंडाळ्याच्या घाटामध्ये रात्री 2:30 वाजता सुचलेलं गाणं आहे. ज्यावेळेला मी एशियाडमधनं चाललो होतो, पूर्ण अंधार होता बसमध्ये सुद्धा, आणि मी एक पेन मिळवण्यासाठी तडफडत होतो. कारण मला सुचायला लागलं होतं, नेमकं पेन नव्हतं माझ्याकडे. तर मी ते माझ्या शेजारी एक झोपलेल्या माणसाला बिचारायला जागा करून त्याच्या खिशातलं पेन घेऊन ते लिहिलं होतं गाणं आहे. मला अजूनही आठवतं. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. इथे वाऱ्याला सांग तू गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांग तू गाणी माझे राणी, इथे वाऱ्याला सांग तू गाणी, इथे वाऱ्याला सांग तू गाणी, आणि झुळूक तुझ्या मनात
मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. शैलेश रानडेनी हे गाणं म्हटलंय. त्याला मध्यंतरी जरा बरं नव्हतं, तर मी सगळ्या रसिकांना विनंती करतो आपण शुभेच्छा देऊ त्याला की तो नक्कीच नक्कीच लवकरात लवकर एकदम तंदुरुस्त फिट होईल 100% आणि आमच्याबरोबर हे गाणं म्हणेल. वा. तर एक अंतरा शेवटी असा ऐकवतो की जो रेकॉर्ड केलेला नाही, कॅसेटमध्ये नाही आहे बघा. उभा काट्यात दिवस माझा, उभा काट्यात दिवस माझा, उभा काट्यात दिवस माझा, उभा काट्यात दिवस माझा, रात पेंगते तुझी फुलात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. वा वा. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर मी म्हटलं तसं अनेक तरुणांचं आवडतं असं गाणं आहे. आणि असंच आणखी एक गाणं तुझं तरुणांचं आवडतंय, दिवस असे की. म्हणजे हे खरंच घडतं ना अनेकदा, पण ते तू इतकं शब्दात, योग्य शब्दात मांडलंयस. असं म्हणतात जेवढं पर्सनल लिहाल तेवढं युनिव्हर्सल होत जातं. माझ्या बाबतीत खरोखर पर्सनल आहे. इंजिनिअरिंगला असताना सबमिशनला वैतागून जेव्हा मी ठरवलं की आम्ही सगळ्या मित्रांनी की आता फाईल लिहिणं बंद करूया आणि मस्त हॉटेलमध्ये जाऊ, पिक्चरला जाऊ, मजा करू या शनिवारी. आणि मी मोठ्या खुशीत सायकल मारत घरी येत असताना या शनिवारी कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही असं म्हणत होतो. अच्छा, बरं. आणि बाय द टाईम मी घरी पोचलो हां, ते वेगळंच सुरू झालं होतं डोक्यामध्ये. आणि मग ते गाणं तयार झालं. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही, दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही, दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. आकाशाच्या छत्रीखाली भिजतो, आयुष्यावर हसणे थुंकून देतो, या हसण्याचे कारण उमगत नाही, या हसणे म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. मी तुसडा की मी भगवा बैरागी, मद्य पिवा मी गांजेवाला जोगी, अस्तित्वाला हजार नावे देतो परी नाव ठेवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. बघा एक रेकॉर्ड न केलेला अंतरा बरं. खास आपल्या मैफिलीसाठी. वा. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. डोळ्यांमधून भिरभिर बघतो सगळे, निरर्थकाचे खेळ चालले नकळे. बघता बघता पाणी दाटून येते, त्या अश्रू म्हणवत नाही. दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही, दिवस असे की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही. खरंच अशी वेळ असते की आपण आपल्यातच राहावं असं वाटत असतं. आणि तेच क्षण तू तुझ्या गाण्याच्या निमित्ताने लोकांपर्यंत खरं तर दिलेस. म्हणजे हे सारखंच मला वाटत राहतं की नेहमीच वाटत राहतं की या प्रत्येक गाण्याला प्रत्येकाशी एक जोडणं ज्याला म्हणतात ना, ते कुठेतरी तुमच्या गाण्यांमधनं जाणवतं. आणि मग जर असं आपल्यातच राहायचं आहे तर मग असे विसाव्याचे क्षण कुठे सापडतात. तर ते मला असं वाटतं की आपण जे सगळ्यांना मानतो आणि गाण्यातलं दैवत असं म्हटलं जातं त्या म्हणजे लताबाई. आणि सलील, लताबाईंनी तुझं गाणं गायलं आहे, यापेक्षा विसाव्याचा मोठा क्षण तो कोणता? काय घडलं होतं नेमकं आणि काय अनुभव होता तो? आत्ता अलीकडे मी एक सुनिधी चौहानचं एक गाणं रेकॉर्ड केलं आहे हिंदी. तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पड़ता है. बरं.
शब्दों की खींचातानी में नब्जों का धागा कटता है. तर त्याच्यात एक ओळ आहे की सब चतुराई बिक जाती है जब शून्य कमाना पडता है. आहा. तर अल्टिमेट तुम्हाला एखाद्या गोष्टीपर्यंत जर पोचायचं असेल तर चतुराईने काम नाही होत. ते फक्त जेन्युइनिटी किंवा एखादं काहीतरी कामात सहज होऊन जातं, जे आपण बरोबर. आधीच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं ना, सहज होऊन गेलेल्या गोष्टी सुंदर होतात. तसं ही बाबा बोरकरांची कविता मी मैत्रजीवांचे, जो मी आणि हृदयनाथजी कार्यक्रम करायचो, तेही माझं मोठं भाग्य की ज्यांना मी कायम गुरुस्थानी मानलं, बरोबर. त्यांना असं वाटलं की ह्याला आपल्या शेजारी बसवावं कार्यक्रमात. तर त्यांच्याबरोबर कार्यक्रम करताना मी ती बोरकरांची रचना नवीन केलेली ऐकवली एकदा कार्यक्रमात ठाण्याला. आणि ते त्यांना ते ऐकून असं ते सहज म्हणले की हे दीदीच्या आवाजात किती छान वाटेल ना. वा. तर मला फक्त असं वाटलं की ते एक आशीर्वाद म्हणून, कौतुक म्हणून म्हणतायत. इतकं साधं होतं ते. त्यामुळे मी आपला नमस्कार केला. आणि खरंच दुसऱ्या दिवशी अचानक असा फोन आला की कधी रिहर्सलला येतात, कधी आपण हे गाणं रेकॉर्ड करायचं. काय छान. त्यामुळे सहज सब चतुराई बिक जाती है जब शून्य कमाना पडता है. खरं. तर चतुराईनी त्यांच्यापर्यंत काहीतरी की तुम्ही गाल का, त्यांना बोरकर गायचे होते, त्यांनी कधीच बोरकर गायले नव्हते. तर हृदयनाथजी म्हणाले की हे दीदीच्या आवाजात किती छान वाटेल ना गाणं. तर मला असं वाटलं की तो एक प्लेन आशीर्वाद, प्लेन कॉम्प्लिमेंट म्हणून ते म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी ते खरंच घडलं की दीदींना बोरकरांचे शब्द गायचे होते. त्यांनी म्हणजे गोव्याचे मंगेशकर, गोव्याचे बोरकर, पण अजून बोरकर ते कधीच गायला नव्हत्या काहीच. तर तो योग होता. त्यांना भूप राग खूप आवडतो, ते होतं. आणि त्यांना असं वाटलं गावासं, आणि ते घडलं. म्हणजे मला असं वाटतं की तो म्हणतो ना ते पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, याच्यापेक्षा दुसरं काही त्याचं वर्णन नाही. की काय नाही, मी माझी संगीताची सेवा करत होतो, तो परब्रह्म मला असं वाटतं की ही खरी अवॉर्ड्स असतात. म्हणजे मला पण आयुष्यामध्ये पुलं आणि लता दिदी, म्हणजे कोणाला भेटायचं आहे तर या दोघांनाच खरं तर भेटायचं होतं. म्हणजे सही घ्यावी तर ह्यांची घ्यावी, पाया पडावं तर ह्यांच्या पडावं, असंच होतं. मगाशी दिवस असे की जे मी ऐकवलं तर मला तो असाच योग आला की पुलांच्या शेवटच्या काळामध्ये व्हीलचेअरवरती ते असताना आणि मी नोकरी करत होतो अगदी, तर त्यावेळेला माझी दिवस असे की कॅसेट आली होती, ती घेऊन मी गेलो. सुनीताबाईंनी बघितली आणि ते म्हणले की अरे सरीवर सरी बाकी बाबची पण एक आहे. तर मी म्हटलं माझी वेगळी आहे. तर ऐकवलं. मग दिवस असे की ऐकवली. आणि मग त्या मला येऊन म्हटल्या की भाई असं म्हणतो आहे की त्याला तुझ्या कविता आवडल्या तर तू अजून काही ऐकवशील का. अरे वा. तर हे तेवढंच मला असं वाटतं की काय हवं यापेक्षा. आणि मला इतकं छान वाटलं की आता विसाव्याचे क्षण सारखं गाणं, बोरकरांचं गाणं, सलीलची चाल, बरोबर. म्हणजे एक मित्र म्हणून तर ठीक आहे, पण एक रसिक म्हणून सुद्धा. खरंच आहे की असे कितीतरी क्षण आपल्या आयुष्यात असतात. आणि मग या निमित्ताने, आज गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने ते क्षण पुन्हा सगळे वेचता आले, याचा आम्हाला आनंद आहे. पण मला असं वाटतं की या आता विसाव्याचे क्षण जे लता दीदींनी गायले, तर त्या गाण्यानीच आपण आजच्या या गप्पांची मैफिल आणि त्याची सांगता करूया. त्यामुळे आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना नक्की सांगेन की गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी उलगडत आहेत आणि त्या पुन्हा एकदा आपण उलगडणार आहोत पुढच्या भागात अशाच एका नव्या जोडीसह. आज मात्र या स्वरांनीच आजच्या मैफिलीची सांगता करूया. तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे गोवित ओवित, सुखे गोवित ओवित, त्याची ओढितो स्मरणी, आता विसाव्याचे क्षण. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे, मणी ओढता ओढता होती
त्याचीच आसवे दूर असाल तिथे हो, दूर असाल तिथे हो, नांद तुम्ही तुम्हासवे. आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण. धन्यवाद.